तर बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ आता काँग्रेस सुद्धा आक्रमक झाली आहे। मंत्रालयासमोर काँग्रेसचं आंदोलन पार पडलं। खासदार वर्षा गायकवाड विजय वडेट्टीवार आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। काँग्रेस कार्यकर्त्यांचा मंत्रालयात शिरण्याचा प्रयत्न होता। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली। सरकारला मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात घटनांमध्ये वाढ झाली। 7 महिन्यामध्ये 57% गुन्हेगारी वाढली। मोठ्या प्रमाणात महिलांचं शोषण बलात्कार वाढले। मुली सुरक्षित नाही, म्हणून हे राज्य आता हे चालवण्यामध्ये सक्षम नाही, हे लायक नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। नाही, सरकार पूर्णपणे अपयशी आहे। आमचं म्हणणं आहे की जे बसलेले सरकार आहे, हे जे ते बसताना मंत्रालयामध्ये 6वा माळा हा लोकांच्या आशीर्वादाने मिळतो, आणि जर तुम्ही महिलांना सुरक्षित करू शकत नसाल तर या खुर्च्या खाली करा, ही आमची मागणी आहे। मुख्यमंत्री महोदय जबाबदारी घेणार आहेत की नाही? 7 महिन्यामध्ये 57% रेट वाढलाय। पोलीस लोकांना न्याय देऊ शकत नाहीत। गोरगरीब त्यांच्या घरात जातात, त्यांना 11 तास बसवलं जातं। गर्भवती महिलेला देखील पाहिलं जात नाही। ही असंवेदनशीलता काही झालं होती। मुख्यमंत्री पोहोचतात, मुख्यमंत्री अजून पोहोचलेले नाहीत। मुख्यमंत्री कोणत्या तोंडाने जाणार तिकडे? त्यांचा जिल्हा आहे, त्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं अपराधांचा जो काही प्रमाण वाढत चाललेलं आहे ते त्यांचंच अपयश आहे। लहान लहान मुलींचा बलात्कार होतोय, धडाके रस्त्यावरती त्यांचं मर्डर होत आहे, आणि सरकारला याची काय पडलीच नाही। आणि सरकार विरोधी पक्षाला सांगतात की त्यांची साजिश आहे। मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये 55 नाही 60% पेक्षा क्राईम ज्यांना या 6 महिन्यामध्ये वाढलाय, त्याची काय जबाबदारी ते घेणार का नाही?